हाय गाईज, इच्छाच ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज खूप दिवसाच्या नंतर ब्लॉग स्टार्ट केला आहे। तर आज आहे 31st नाईट आहे। म्हटलं आज इयरचा लास्ट डे आहे, तर मी मग विचार केला की आपली मेमरी राहील तर आपण ब्लॉग स्टार्ट करावा। हो की नाही अनुष्का? हो की नाही स्वरा? बघितले हे बघा, आम्ही ना 3 इडियट्स सारख्या 3 लेडीज आम्ही या घरामध्ये राहतो। 3 इडियट्स सारखं अथर्व आहे, बट तो आमच्यामध्ये बसत नाही ना। तो इतकुसा छोटूस आहे ना, म्हणजे इतकं छोटं नाही, इतकं आहे पण एवढंच आहे ना। आम्ही कशा मोठ्या मोठ्या आहे ना असं। मग आज तुम्ही ब्लॉगमध्ये माझ्या कंटिन्यू करा। आज मी खूप सारं काही एन्जॉय करेन, काय करेन, बोरिंग डे असेल, काही असेल, सगळं ह्या ब्लॉगमध्ये शूट होणार आहे। बघू, आमचा काहीच 31sta प्लॅन नाही आहे। आम्ही काही करू, काही नाही करू, किंवा बिछाना घेऊन झोपू किंवा चादर घेऊन झोपू। बिछाना कळणार नाही काही लोकांना, चादर घेऊन असं झोपू, तेही मी ब्लॉगमध्ये शूट करणार आहे। कारण आजचा इयरचा लास्ट डे आहे, 31st आहे। तर आता मी जाते नेरलला। नेरलला का जाते ते पण सांगते। तिकडे बघा जरा अनुष्का बसले, अनुष्का तिकडे बसले। तिला करायचे आहेत हेअर स्ट्रेट, अशी स्ट्रेट। त्यामुळे नहीं मानता, यकीन नहीं हो रहा। मुझे भी पहली बार है ना। ए, चुप रहे। तिला घेऊन मी पार्लरला जाते। त्यात थोडासा तिला स्टॅच्यू बिच्यू असे करते ना, ते मी तुम्हाला शूटमध्ये दाखवेन। कारण डेली मी बसते आणि ती साईडला बसलेली असते आणि माझी पूर्ण खेचत असते, कारण मी अशी स्टॅच्यू बसते। आज ती बसणार आहे स्टॅच्यू। आज आमच्याबरोबर स्वरा पण आहे, आणि स्वरा पण आहे। आज जरा आम्ही म्हटलं इयरचा लास्ट डे आहे, थोडा एन्जॉय करावा, म्हणून मी अभ्यासाचं प्रेशर दिलं नाही। ती 12वीची अनुष्का आहे आणि 10ची स्वरा आहे, पण म्हटलं आजचा दिवस फ्री 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 फ्री। गाईज तुम्हाला सांगते, काय सांगते, काहीच नाही। तुम्हाला सांगते, खूप म्हणजे असे आम्ही ब्लॉग वगैरे नाही बनवले, पण थोडं बिझी होतो, बिझी लाईफ होती थोडी। शेड्यूल आमचा एकदम बिघडला होता, त्याच्यामुळे आम्हाला काहीच शूट वगैरे करायला नाही भेटत होतं। तर मी आता विचार करते आहे, शक्यतो भेटेल कमीच ब्लॉग मला बनवायला। ए यार, मी ब्लॉगमध्ये कंटिन्यू आहे, तुमचा आवाज येतोय, सॉरी। तर विचार तर करते आहे, भेटेल टाइम तर करायचा प्रयत्न करीन। कारण ह्यांची आता बोर्ड एक्झाम येणार ना, त्यामुळे त्यांचा अभ्यास करतील, मला काय करायचं आहे, नापास होती अभ्यास। मी सॉक्स घालते, ह्याच्या फ्रेंड्स मध्ये काम करते, सॉक्स घालते, कारण पाय लय घाण होतात थंडीमध्ये। थंडीमध्ये पाय असे घाण होतात आणि पायमध्ये असे भेगा पडतात आणि त्याच्यामध्ये माती जाऊन बसते। नहीं मानता, यकीन नहीं हो रहा। मुझे भी पहली बार है। यार असं का होतं? आय लव्ह थंडी, कारण गरमीपेक्षा थंडी परवडते। 4-5 गोधडे अंगावर घेऊन झोपू शकतो, पण गरमीमध्ये बिना कपड्याचं राहू शकत नाही आपण। तो चलो गाइस, निकलते हम, बैग वेग लगा लिया। तुम्हाला माहिती आहे, मी मराठीपेक्षा छान हिंदी माझं खूप छान आहे, पण मी मराठी स्वतःचा बघा बघा बघा। स्वरा अनुष्का जास्त खुश आहे, आणि स्वराला आम्ही फर्स्ट टाइम बाहेर नेले, त्याच्यामुळे स्वरा खुश आहे। तर माझा ब्लॉग एडिट करणार नाही, माझा व्हिडिओ एडिट करणार होतीस अनुष्का। फ्रेंड्स, ओव्हर ऍक्टिंग चालू आहे। ओव्हर ऍक्टिंग बघा, ओव्हर ऍक्टिंग आकडते बघा किती। फ्रेंड्स, आलो पार्लरमधून जाऊन, किती काळं दिसतात, आणि आता इयरिंग्स घेतलेले आहेत।
सोनाराकडे इयरिंग घेतलेत. आम्ही सगळे बोर झालो. अनुष्काचा न्यू लुक पाहू शकता. अनुष्काचा न्यू लुक आहे बोर झालं ना मी, एवढं बोर झालं. भूक लागली एवढी ना, मरणाची भूक लागली या अनुष्काच्या नादामध्ये. टाईड झालं आम्ही, टाईड साबण. खूप बोर झाले. आता इयरिंग्स तर घेतले पण इयरिंग्सचं बिल भेटत लय वेळ लागतो. लय इथे भजन कीर्तन चालू आहे. आम्ही चाललो होतो फिरायला सगळेजण. इथे पनू आला आहे. संजू फ्रेंड्स, मी आलेली आहे इथे. छान लोकेशन आहे. बाकीचे कुठे आहेत? गाईज वाटलं नव्हतं आजची रात्र अशी जाईल आमची, पण खूप खास झाली रात्र. माझा आवाज पण तुम्हाला येत नसणार, पण खूप खास होता. संजू, ऑर्डर दिलीस की नाही? फ्रेंड्स, बाकीची पण माणसं आलेत, मी तुम्हाला दाखवते. हाय कर सगळ्यांनी. डिनर झालाय. खूप सारं एन्जॉय केलेलं आम्ही आणि आमचा न्यू इयरची मजा होती ना, खूप छान झाले. आता जरा फोटोशूट चालू आहे. त्याने मला हकललं आहे आणि इकडे पाठीचं फोटोशूट चालू आहे. हे रेस्टॉरंट होतं आजचं आमचं. खूप एन्जॉय केला आम्ही, छान. आणि अथर्व लास्ट एंडिंगला थोडासा रुसला आहे. अजून आमचा एंड झालेला नाही आहे. अजून थोडाफार आम्ही टाइमपास करणार, मस्ती करणार घरी जाऊन. आज थोडंफार एन्जॉय, नाईट आऊट बोलतात ना, तसं नाईट आऊट करणार आहे आम्ही घरी जाऊन. पण बघू. 1:30 वाजला आहे गाईज. आम्ही इकडे बाहेर फिरतो आहे. आज 1 तारीख आहे. सगळ्यांना हॅपी न्यू इयर गाईज.